दीदी म्हणे ही धुवून घेतली कोथिंबीर, दळताना थोडीशी त्यात टाकायची आहे. तर दीदीने नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज माझी दीदी आली. तर दीदी तुझ्याकडे म्हणजे आपल्या इकडे नाशिकला शेंगुळे म्हणतात, अजून काय त्याचे नाव? आमच्याकडे जिलेबी म्हणतात आणि शक्यतो पावसाळ्यातच गरम गरम रस्सा छान लागतो. शेंगोळे बनवतो आम्ही दोघी जणी बनवून दाखवतो. हा, तर दीदी आता तिच्या पद्धतीने ती कशी बनवते, नेहमी तुमच्या घरी म्हणजे नेहमी करतात आवडतं नाही का गरम गरम. हा, तर आता दीदी दाखवणार आहे तिच्या पद्धतीने शेंगुळे म्हणजे जिलेबी पण म्हणतात. तर मग दाखवा. चला चला. तर बघा, माझी मुलगी दिंडोरीवरून आलेली आहे. तर ती म्हणते आज मम्मीला मी माझ्या रेसिपीसाठी आराम देते आणि माझ्या मुलीला कुळदाची जिलेबी मी खाऊ घालते. तर आज तिच्या पद्धतीने ती बनवून दाखवणार आहे. मी आज आराम करणार आहे. तर सर्वात प्रथम ती सगळं साहित्य त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ती सांगणार आहे. आता शेंगदाणे, वाळलेल्या मिरच्या, जिरं, लसूण, कोथिंबीर आणि मीठ. हा मसाल्याचा डब्बा आहे, म्हणजे जेव्हा लागेल ती सांगेल तुम्हाला. आता सगळ्यात पहिले ती दीदी तू काय काय घेणार आहे, कसं करणार आहे सांगशील. आणि हे आपलं कुळदाचं पीठ आहे. तर हे दीदी हे किती असेल साधारण? अर्धा किलो आहे. अर्धा किलो का? तर हे बघा, तुम्ही बघा, हे कुळदाचं पीठ असं असतं. आम्ही घरी दळलेलं आहे ते. हा, तर आता दीदी मिरच्या टाकते. मिरच्या घेते. माझ्या दिला सवय नाहीये तरी ती बोलायची सवय नाही, थोडी घाबरती, होईल थोडं थोडं सवय होऊन जाईल तिला. पण तिला आमचे काही काही शब्द चुकतात, पण आमचे जे जे आम्हाला कमेंट करतात ते आम्हाला समजून घेतात का आम्हाला प्रतिसाद देतात का तुम्ही खूप छान व्हिडिओ करतात. तर दीदीला पण अजून काही सवय नाहीये, पण तिच्या पद्धतीने बोलत असते. तर बरेचसे आता पाहुणे घरात आहे, तर सगळ्यांना ते जे मिरची आणि लसूण टाकलं होतं, तर हे बघा, बघते, चेक करते किती बारीक झालेलं आहे. दीदी म्हणे ही धुवून घेतली कोथिंबीर, दळताना थोडीशी त्यात टाकायची आहे. तर दीदीने आता थोडी टाकलेली आहे. तर हे बघा, आता ती परत दळून घेते. तर दीदी आता जे पीठ होतं आपलं कुळदाचं ते घेते. तर अर्धा किलो पीठ आहे ते. हा, कारण अंदाज माझा बरोबर असतो ते अर्धा किलो पीठ आहे. पूर्ण घ्यायचंय ना हे? पूर्ण घेऊ. पूर्ण घे, शिळे उलट चांगले लागतात खायला. पण त्या पातेल्यात मावणार नाही. मग दीदी म्हटलंच आपण एक हे ठेवू नये, कढाईमध्ये करू दुसरे. तर हे बघा, दीदीची पद्धत मी सांगते. हे बघा, तिने ते दळलेलं होतं. हे बघा, जे आहे दळलेलं लसूण आणि आपल्या कोथिंबीर आणि लाल मिरच्या, लसूण आणि वाळलेल्या मिरच्या. हा, तर हे तिने एकत्र केलं होतं. आता ही तिच्या पद्धतीने ती कसं मळते ते बघा तुम्ही. अर्धा याच्यात टाकायचं, अर्ध फोडणीला ठेवायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तर तिची पद्धत मलाही नव्हतं माहिती. यात हे दळलं जातं. मला वाटलं पाण्यामध्ये पातळ करू ना मम्मी? हा, आपण पातळ करून टाकतो. जास्त लसूण झाल्यामुळे ते चिकट झाले. लसणाने चांगली वाटतं, चव लागते. जास्त लसूण असलं तरच सेंट चांगला येतो. चव पण चवीनुसार तिने मीठ टाकलेलं आहे. बघा, मीठ टाकले दीदीने. तर तेल टाकायचं, थोडं खायचं तेल टाकायचं, चिकट नाही होणार नाही, हाताला वळताना. ही तिची टिप्स आहे का तेल टाकलं तर हाताला चिटकणार नाही. तर तुम्ही बघू शकता जे हे आपण याच्यामध्ये तिने अर्ध ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तिने हे का ठेवलंय, तर ती पुढे दाखवेल तुम्हाला. हे फोडणीसाठी ठेवावं लागतं. याची फोडणी द्यायची, त्याचा पातळ रसा करायचा आणि त्यात शेंगुळे वळलेले असतात ते टाकायचे आणि मग शिजू द्यायचे. तर आज दीदी आलेली आहे, तर मग आम्हालाही खूप बरं वाटतं. सगळे तिचे मुलं वगैरे छान मस्त नाही का, घर भरलेलं दिसतंय. माझे पुतणे आलेले बऱ्हाणपूरवरून, माझे देर वगैरे उद्या येतील, माझ्या सुना येतील. तर मी दाखवलं उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर मी उद्या सगळ्यांचं तुमची ओळख करून देईल का घरात कोण कोण पाहुणे आलेले. आता मी सगळ्यांना बाहेर काढून दिलं. खूप घरात चाव 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 चालू होती. तर हे मी पीठ मळून झालं का दाखवते. तर बघा, दीदी बऱ्यापैकी मळून झालेलं आहे. तर दीदी हे थोडं सैल ठेवायचं का कसं, म्हणजे सैल नाही, असं मीडियम मध्ये ठेवायचं, म्हणजे आपल्याला वळता येईल. सैल ठेवलं तर चिपकून जाईल
पोळपाटाला. हा, तर हे बघा दीदी मळते. आता तेल वगैरे टाकून ती व्यवस्थित त्याला हे करेल, दाखवते पुढे. तर हे बघा दीदीने थोडं, दीदी तेल टाकलं ना तू खाली? हो, तेल टाकलं म्हणजे खाली कडक नाही होणार ना. किती सुंदर बघा दीदीने हे मळून झालंय. तर तेल टाकलं होतं. दीदी माझी खूप शांत आहे, जास्त बोलत नाही ती. आता फोडणी. तर बघा हे दीदीने कसं मस्त छान मळून ठेवलेलं आहे. याचा कलर तुम्हाला वेगळा दिसत असेल. हे कुळदाचं पीठ असल्यामुळे, आता कुळदाचं पीठ कसं दळायचं किंवा कुळीत काय असतं ते दीदीला मी विचारते आणि तुम्हाला सांगते. तर दीदी आता तेल टाकते, पातेलं ठेवलंय. दीदी बोलली का आपण याच्यातच करू ना दीदी, पातेल्यात व्यवस्थित झाकण वगैरे ठेवता येईल. तर दीदी किती पळ घ्यायचं तेल? म्हणजे आपल्या हिशोबाने घ्यायचं, आपण रोजच्या प्रमाणे तेल घेतो त्या, जसं अंदाज असेल तसं. आणि हे दीदी सगळं अंदाजानेच करते तिच्या, तिला हे माप वगैरे एवढं नाही आयडिया, तर मग ती तिच्या पद्धतीने घेते. तर प्लीज अशी कमेंट करू नका तुम्ही माप सांगितलं नाही, समजून घ्या. तरी बघा छान मस्त तेल गरम होतंय. मी जे तुम्हाला कुळदाचं बोलले तर दीदी थोड्या वेळाने सांगेल तुम्हाला ते पीठ काय कसं कसं दळून घ्यायचं, किती माप घ्यायचं. इकडे मम्मीची काय गडबड चालू आहे. मम्मा तेलाचं भांडं धुते जरा. तर ऐका, तुम्हाला एक सांगायचं होतं. आमची भांडेवाली ताई आहे, छाया ताई म्हणून, ती काय आली नाही. रोजचे आमचे खूप बरेचसे भांडे पडत आहे, हे आम्ही घरात घसतोय, डिश वॉशरला पण लावतोय. पण जे भांडे आहे ते जे खूपच ऑइली आहे किंवा व्यवस्थित धुता येणार नाही, ते व्यवस्थित आम्हालाच धुवून घ्यावं लागतं. तर इथे शूट चालू आहे. तर मम्मीला काय तुम्हाला माहिती आहे, मम्मी काय बसत नाही, चालू आहे तिचं घसणं. ते बघ घसते कशी आहे. असं वाटेल तिला किती एनर्जी आहे ना, पण करते तिचं. तर दीदीने इकडे हे टाकले आपलं मिरचीचं ते जे करून ठेवलं होतं, अर्ध त्याच्यात टाकलं पीठ मळताना. हा, तर हे बघा आता ही तेलामध्ये हे टाकले, तुम्हाला आता इकडे दाखवते. तर हे मिक्सर मध्ये तिने पाणी टाकलं यात. आता हे तिच्या पद्धतीने यात थोडं पाणी, किती टाकलं पाणी? थोडंसं टाकलेलं, म्हणजे ते गोळे जे असतं ना ते व्यवस्थित झाले पाहिजे, असे गोळे गोळे. लसूण जास्त टाकल्यामुळे ते चिकट झालं ना, त्या हाताने घेतले. आता बघा हे कसं ती टाकते बघा. तिचे आज जिलेबी कुळदाचे शेंगुळे होत आहे. ते बघा तुम्हाला बरेचसे टिप्स छान मिळेल. ती तिच्या पद्धतीने बघा कशी करते. छान तेल सुटलंय. ते हलवून सगळं हे पाणी अर्ध टाकलं ना ग्लास. हो, आता हे एकदम मिक्स करायचं. तर बघा आपल्याला जेवढा रस्सा ठेवायचा तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, आणि शेंगुळे वळल्यानंतर त्याच्यात टाकायचे उकळी फुटल्यावर. तर दीदीनी 2 तांबे यात पाणी टाकलेलं आहे. तर हे बघा, तर दीदी म्हणे 2 तांबे तरी लागेल आपल्याला, कारण की त्याला उकळी फुटेल. आणि घरात मेंबर जास्त आहे, तर सगळ्यांना गरम गरम खूप आवडतात खायला. आणि दुसऱ्या दिवशी दीदी तव्यावर छान लागतात ना, शिळे छान लागतात, तव्यावर कडक करायचे त्याचे. हे लाल मिरचीचे केल्यामुळे तुम्हाला कदाचित लाल दिसत असेल ना. याच्यात हळद टाकलेली, अजून ना लाल मिरची टाकलेली आहे. तर याचा रंग बघा छान एकदम मस्त लालसर दिसतोय. आता मस्त उकळी फुटू द्यायची. तोपर्यंत आपल्याला आता शेंगुळे वळवायचे ना. चला, हा आता मीठ टाकेल दीदी. चवीनुसार मीठ टाकलंय यात. तिला ना चमचने अंदाज नाही समजत, तर ती हाताने टाकते. तर मस्त छान सेंट येतोय तुम्हाला. तर दीदी बघा जे आपले कुळदाचे शेंगुळे आहेत ते कसे घ्यायचे आता दाखवते. कसे म्हणजे नाही का, बारीक जाड, तर तिच्या पद्धतीने बघा. आता तर बघा दीदी बघा कशी करते. दीदी तेलाचा वगैरे हात घ्यायचा नाही, मळतानाच तेल टाकायचं, म्हणजे बघा हाताला चिकटत नाही. हा, तर बघा बारीक वगैरे, कोणी जाड करतं कोणी बारीक घेतं, पण दीदी एकदम छान ही मिडियमच साईज घेते. तरी बघा आता लाटायला घेते. अरे किती अवघड वाटतं ना दीदी, असं वाटतं खूप अवघड असतील, पण एवढे इझी आहे. दीदी मस्त बारीक घेते. ते बघा इथे करून ठेवले दीदी. तिकडे बघा. तर दीदीने आता परत स्टार्ट केले दुसरं घ्यायला करायला.
दीदीची सासू आहे जी दीदीच्या सासूबाई, त्यांना खूप आवडतं ना दीदी? खूप आवडतं शेंगोळे. ती त्याच्या आवडीनिवडी बऱ्याचशा जपते. त्यांना दीदी हे पण खूप आवडतं, भाकर आणि ते आपले बोंबील, बोंबलाची भाजी गरम गरम करते ती. तिची लहान. तर हे पूर्ण झालं, मी तुम्हाला दाखवते किती होता, दाखवते नेक्स्ट. तर बऱ्यापैकी बघा एवढे झालेले आहे शेंगोळे. तर तुम्हाला आता रोहिणी इथे दिसत असेल, मी आताच सांगितलं तुम्हाला का रोहिणी येते. रोहिणी म्हणजे दीदीची लहानी जाऊबाई आहे. तर दीदी एवढे केले, कसं वाटतंय तुला? तू आत्ताच आली ना, थोडीशी करते मी. तर ती दीदीला म्हणते मी करते तुम्हाला मदत. तरी बघा नाही का दोघी ह्या जावा आहे, खूप छान राहतात बहिणीसारख्या. अशी माझी म्हणजे बहिणी सारखीची मोठी जाऊबाई माझी, सगळं सांभाळून घेते. किती छान. आणि दीदी ना, तिचं तुम्हाला स्वभाव कळाला असेल, दीदी माझी खूप हळवी आहे. स्वभाव एकदम. जरी तिच्याबद्दल कोणी असं सांगायला गेलं ना, तिच्या डोळ्यात पण पाणी येतं लगेच. तिचं मन एकदम हळवं आहे. तरी बघा मस्त. बघा रोहिणी करते आता. इकडे मम्मीची काय लढू. आणि मी तुम्हाला दाखवते आमची परी आनंदी. परी इकडे बघा. परीला खूप हाऊस आहे गप्पा मारा, म्हणजे तिला खूप आवडतं व्हिडिओ मध्ये. ये परी माझ्या जवळ बस. ही रोहिणीची मुलगी आहे मोठी, आणि ही आहे छोटी. हिचं नाव परी आहे. ही आहे आनंदी. आनंदी हॅलो हॅलो कर. अरे अरे गेली. तिने खूप घाबरते. हे बघा शेंगोळे असे छानसे मस्त वळावे गेले दोघींनी मिळून. मम्मीने म्हणजे आमच्या चौघींचे पण हात लागले. माझी जावेची बी लागले. आल्याला तिने लगेच माझ्या हातातून घेतले का ताई यांना मी करते नाही का. तर दीदी बोलली, आम्ही आधी पातीला ठेवलं होतं, पण दीदी बोलली याला पाणी जास्त लागतं, तर आता आपण हे कढईमध्ये घेऊ, म्हणजे जेणेकरून त्याला स्पेस भेटेल उकळीला छान. म्हणून मग आम्ही आता कढई ठेवली. छान मस्त उकळ आलेली आहे. हे बघा आता दीदी कसं त्यात सोडते तर ते बघा. हलक्या हाताने आपल्याला 2-2, 3-3 असे हे बघा एवढे टाकायचे आहे. तर मोकळे करायचे, म्हणजे ते चिपकणार नाही. तर शेंगोळे हा प्रकार सगळ्यांना खूप आवडतो. थंडीमध्ये खूप खातात, कारण की हे थंडीमध्ये गरम असतं ना. आणि आता पाऊस जर लागला, आता गरम गरम मस्त खाऊ वाटतंय आम्हाला. त्याचं सूप ज्यांना कोणी आजार असेल, पेशंट वगैरे, त्यांना तोंडाला सवय. उडदाची डाळ आणि कोदाची शेंगोळे. तर दीदी तुला सांगितल्याप्रमाणे दीदी तुम्हाला सांगणारच आहे का याचं प्रमाण कसं घ्यायचं, कोळीत वगैरे कसं. तरी बघा आता दीदीने हे शेंगोळे पूर्ण टाकलेले उडदाचे जे आहे ते. जास्त हलवायचे नाही, म्हणजे एकदम हल्ला थोडंसं. आता याला मस्त उकळी देऊ आणि मग नेक्स्ट दाखवते तुम्हाला. अरे बघा दीदीने आता झाकण ठेवलेलं होतं यावर. एकदम मस्त तेल बघा. तरी बघा तुम्ही कशी सुटली आहे. आणि आता तोंडाला खरं सिरियस आहे, खूप पाणी येत आहे. तर दीदी किती वेळ अजून ठेवायचंय? अजून तरी 20 मिनिटं ठेवून निम्मे आपण मध्ये कच्चे नको राहिला ना. हे बघा मस्त दाखवते नेक्स्ट. तर हे बघा दीदी आता दीदीने झाकण काढलंय. तर दीदी म्हणे आता खूप छान मस्त आपले शेंगोळे झालेले आहे. मी बंद करते. तर हे बघा मस्त उकळी पण आलेली आहे आणि छान शिजले दीदी आता. मऊ शिजले. तर आता आम्ही मम्मीला टेस्ट देऊ, सांगू कसे आता. इकडे कडक शेंगोळे केले. तर दीदी म्हणे मला जरा कडक, थोडेसे कडक पण केले. यावर आता तव्यावर ठेवलेले, तेही खूप छान लागतात. शेंगोळे मस्त रेडी आहे. तर आता दीदी आणले. कलर तर फारच सुंदर दिसतोय मला आज. दीदी मम्मीला विचार कसे झाले शेंगोळे, सांग मला. आज बघते आणि हिला टेस्ट सांगते. तर आज दीदीच्या हाताचे आज मम्मीला मस्त रेसिपी खायला भेटली आहे. अप्रतिम. म्हटलं आज तू आली, तुम्हाला शेवळ खाऊ घाल. आमची भांडे आली नाही तर मी भांडे घासते. मी भांडे घासले, तिने शेवळे बनवले. तर आज दीदीने छान मस्त आज तिच्या हातून छान रेसिपी ही दाखवली आहे. छान शेंगोळे मस्त तिच्या हातून बनवलेले. अप्रतिम.
माझ्या दोन्ही मुली सुगरण आहेत. त्याच्यानंतर मग माझा नंबर लागतो. आधी तुझा मग नंतर आमचा. तर दीदीने सगळ्यांना वाढलंय बघा तुम्ही. मस्त आम्ही हिळून मिळून सगळे जेवण करतोय दीदी. आणि वाढायचा कॉन्ट्रॅक्ट दीदीकडेच असतो. मम्मी पण इकडे बसलीये. ओम हा इकडे जेवतोय. इकडे कृष्णा परी छान मस्त जेवण करताय. इकडे साई आहे, इकडे जिजू आहे. सगळे जेवणाला बसले. तर जेवण झालं मी दाखवते. इकडे कोण बसलं असेल तुम्हाला दिसत असेल. हा माझ्या काकांचा मुलगा आहे, तो जेवण करतोय. तर आमचे सगळ्यांचे असे मस्त जेवण झालेले. आता असं वाटतं नाही का आराम करावं. तर मम्मी तुला कसे वाटले ते कुळदाचे? एकदम सुंदर बनवले माझ्या पोरीने आणि एकदम टेस्टी. लाल मिरच्यांचे ना, लाल वाळलेल्या मिरच्यांचे बनवले. जीजी तुम्हाला आवडले का? खूप स्वाद, खूप सुंदर होतं. आता तुमच्या मिसेसने काय देतो मला आवडणारच. कसे झाले शेंगोळे? एकदम मस्त. आवडले ना तुला? हो. काही खाल्ले ना तुला? तर अशीच आमची अशीच हसी मजाक चालू असते. तर आता आमचे मस्त जेवण झालेले. तर म्हटलं चला आता आपल्या साई ओम करण सगळे वरती आता आराम करायला गेले. तर आता आम्ही मस्त म्हटलं चला आपणच व्हिडिओ एंड करू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आजची रेसिपी कशी वाटली दीदीच्या हाताची कुळदाचे शेंगुळे, तर दीदी फक्त एकदा तू ते प्रमाण सांग. ते राहून गेलं होतं. तर ते त्यात काय मिक्स करायचं ते सांग. साधे किलो पोळीत घ्यायचे, त्याच्यामध्ये पावशेर गहू टाकायचे आणि दळून आणायचे. त्याप्रमाणे हे प्रमाणे वर काही खाली काही दळून देत नाही. अर्धा किलो वगैरे नाही देत नाही. 1 किलोच आणायची पोळी. तर दीदीने सांगितलं तुम्हाला जर लाल कुळीत हा ती आणायची 1 किलो आणि लाल आपल्या गहू मिक्स करायचे. हा तर दीदीने नाही तर पीठ मिक्स करता मळताना नाही का, पण आपण दळतानाच गहू मिक्स करून टाकायचे. ओके. हा मग आता दीदीने तुम्हाला सांगितलेलं आहे ते कसं दळून आणायचं. तुम्हाला बोलली होती दीदी तुम्हाला ते प्रमाण सांगेल. तिने व्यवस्थित सांगितलंय. जर काही शंका असेल तर कमेंट करा तुम्ही. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.